गेली अनेक वर्ष मी चित्र काढतो, पेंटिंग करतो आणि माझी पेंटिंग्स आहेत ते अनेक ठिकाणी त्याची प्रदर्शनं झाली आहेत. अनेक बिनालेमध्ये माझं काम पोचलेलं आहे. काही ग्रुप शोजमध्ये पण मी भाग घेतलेला आहे. तर असं विविध ठिकाणी माझं काम मी ते प्रदर्शित केलेलं आहे. परंतु मला दोन प्रश्न नेमके आलेले प्रेक्षक मला विचारतात असं माझ्या लक्षात आलं. त्यांचा पहिला प्रश्न असतो की जो गेल्या 5-10 वर्षात मला कायम विचारण्यात आला की तुम्ही फक्त निळा रंग का वापरता. तर मी त्यांना सांगतो की निळा रंग का वापरता म्हणजे मी असं काही ठरवून मग आता मला निळ्या रंगातच काम करायचं वगैरे असा काही प्रकार नाही आहे. तर पूर्वी माझ्या पॅलेटवर अनेक रंग होते. मी अनेक रंग वापरून मी माझं पेंटिंग करत होतो. आणि सुरुवातीला तुम्ही जे आपण आपल्याला जे समोर दिसतंय नद्या, नाले, डोंगर, झाडं, पक्षी, माणसं असे जे दिसते तसंच मी काम करत होतो. परंतु जसं मी पेंटिंगचं काम करत होतो त्याचप्रमाणे माझं वाचन आणि एकंदरच समाजात वावर याच्यामुळे माझी स्वतःची समज ही थोडीशी प्रगल्भ होत गेली. आणि त्यानंतर माझ्या कळत न कळत माझ्या पॅलेटवरचे जे इतर रंग होते ते हळूहळू नाहीसे व्हायला लागले. म्हणजे रंग कमी झाले आणि कमी कमी होत नंतर काही दिवसांनी माझे असं लक्षात आलं की मी फक्त माझा निळा रंग मला खूप आकर्षित करतोय आणि या निळ्या रंगामध्ये नेमकं काय आहे हे शोधायचा मी प्रयत्न गेली अनेक वर्ष करत होतो. तर हा प्रयत्न करताना माझ्या असं लक्षात आलं की म्हणजे जेव्हा मी बघायला लागलो, मी वरती बघितलं तर वरती आकाश आहे तर ते निळंच आहे. खाली बघितलं नदीवर सुद्धा मी खूप काम केले, नदीवर प्रेम पण केले तर नदीसुद्धा निळीच आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर म्हणजे आता आपल्याच भारतामध्ये आपण आपलं जर देवदेवता बघितलं तर पूर्वीपासून ते निळ्या रंगातच राम लक्ष्मण असतील, कृष्ण असतील ते पण निळ्या रंगातच काढण्यात आलेले. कारण त्याच्यामध्ये ते कोणतरी वेगळे आहेत किंवा एक त्यांना जो एक अधिकार प्राप्त झालेला आहे म्हणा किंवा त्यांचे जे लोकांच्या समाज माणसावर जे गारुड आहे त्याच्याशी हा निळा रंग कुठेतरी जोडलेला आहे. त्यामुळे मी केवळ निळा रंग मग तो मी अनेक प्रकारे वापरला. मग तो पेन्सिल असेल, ॲक्रिलिक असेल, ऑइल पेंट असेल आणि त्यातनं मी स्वतःला शोधत गेलो. म्हणजे मी स्वतःचा शोध त्या निळ्या रंगातनं घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्याला सुद्धा असं थोडंसं कारण असं की नंतर असं लक्षात आलं की तो निळा आणि थोडासा हिरवा असा जो रंग जो जास्त डार्क आहे असं मी वापरतो. त्याला कारण काय असं कोणतरी मला कोणतरी प्रश्न विचारला होता. त्यावेळेस मग मी आठवायचा प्रयत्न केला की असं का होतं. तर त्यावेळेस सुद्धा माझ्या लक्षात आलं की मी लहानपणी नदीमध्ये म्हणजे जवळजवळ मला पोहायला येत नव्हतं पण तरी मी उडी मारली आणि त्या पहिल्या उडीमध्ये मी जवळजवळ बुडालेलो होतो. म्हणजे जवळजवळ पाण्याच्या खाली गेलो आणि मला सगळा अंधकार दिसला. मी वर बघितलं तर ते निळशार आणि हिरवगार असं पाणी आणि तिथून वरून येणारा तो सूर्याचा प्रकाश असं एक चमत्कारिक ते म्हणजे मला ते दिसत होतं. आणि प्रचंड काळोख असा म्हणजे मी अनकॉन्शियस म्हणजे माझी शुद्ध हरपताना मला तो अंधार दिसला. म्हणजे जवळजवळ मृत्यूच्या जवळ जाऊन मी परत आलेलो होतो कारण मला माझ्या सहकार्याने बाहेर काढलं होतं. तर त्यामुळे ह्या रंगांचा माझ्या मनावर खूप खोलवर परिणाम झालेला आणि तो कुठेतरी ह्या कामातनं असा येताना दिसतोय. त्यामुळे निळ्या रंगाचं आणि भारतीय संस्कृतीचं, भारतीय इतिहासाचं, भारतीय साहित्याचं, भारतीय लोकजीवनाचा खूप जवळचा हात आहे. म्हणजे भारतात तयार होणारा जो ब्ल्यू कलर होता तो ब्ल्यू कलरनी पाश्चिमात्य पेंटर्सना सुद्धा भूल घातलेली होती. त्यामुळे इथं तो एका विशिष्ट पद्धतीने तयार केलेला असतो. इंडिगो तिकडं युरोपमध्ये जाऊन मग तिथले आर्टिस्ट ते वापरत होते. तर असं मी काही वर्ष प्रेमात पडलेलो. आता मधल्या काळात जेव्हा पॅन्डेमिक सुरू झालं त्या पॅन्डेमिकच्या दरम्यान पूर्ण आपण सगळं जगच आपापल्या घरामध्ये काही झालेलं होतं. आपल्याला कुठे बाहेर जाता येत नव्हतं.
मला स्टुडिओला येता येत नव्हतं. तर अशा अवस्थेत माझ्या घरी फारसे रंग नव्हते आणि वेळ कसा घालवणार ना. शेवटी काहीतरी करत राहणारच, म्हणजे ते समोर दिसेल त्या पेपरवर काम करत राहा, चित्र काढ, पेंटिंग कर, स्केच कर. असं करता करता तो निळा रंग माझा संपला आणि त्या निळा रंग संपल्यानंतर त्या अवस्थेत म्हणजे एका अतिशय विमनस्क अवस्थेत म्हणजे सगळेच जण होतो, कारण आपण आपल्याला नेमकं काय होतं हेही कळत नव्हतं आणि मृत्यू तर सगळीकडे थैमान घालत होता. अशा अवस्थेत मग तो निळा रंग सुटून मग इतर रंगसुद्धा माझ्या पॅलेटवर परत आले आणि त्यानंतर कामसुद्धा थोडंसं बदललं सुद्धा. त्यानंतर लोक मला म्हणायला लागले की हे तुमचं काम मी वाटत नाही. म्हटलं माझं काम वाटत नाही म्हणजे काय, कारण म्हणजे लोकांना तो निळा रंग माझ्या कॅनव्हासवर बघायची इतकी सवय झालेली होती की मी दुसऱ्या रंगात काम करतोय किंवा माझ्या कॅनव्हासवर दुसरे रंग आलेले आहेत ते त्यांना ते ॲक्सेप्टच होत नव्हतं. परंतु एक चित्रकार म्हणून माझा प्रवास चालू होता, कारण मला काय अशी कुठली बंधनं नव्हती किंवा मी स्वतःवर बंधनं टाकून घेतलेली नव्हती किंवा मला फक्त निळ्या रंगात काम करायचं वगैरे किंवा तो रंग हाच माझा ब्रँड करायचा आहे किंवा माझं नाव त्याशी जुडलं जावं असं काही नव्हतं. त्यामुळे मला जसं वाटतं तसं मी काम करत असतो आणि मग त्या कामात सातत्य असतं. म्हणजे त्या सगळ्या ती जी अभिव्यक्त होण्याची जी प्रक्रिया आहे ती कायम आहे, त्याच्यात काही बदल झालेला नाही. रंग जरी बदललेले असले किंवा तो देण्याचा प्रकार जरी बदललेला असला, आकार जरी बदललेला असला किंवा स्ट्रोक्स मारण्याची पद्धत जरी बदललेली असली तरी मूळ प्रक्रिया तीच आहे. त्यामुळे माझी अभिव्यक्ती जी आहे तो माझा प्रवास जो आहे तो आपल्या पद्धतीने संत गतीने चालू.